बातमी मुंबईतून मुंबईतील चारबंगला परिसरात वाहनावर झाड कोसळले। अपघातामुळे स्थानिक रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली, तर दुसरीकडे स्वामी विवेकानंद रोडवरही मोठं झाड कोसळले। या घटनेची माहिती मिळताच मदत कार्य आणि रस्ता मोकळा करण्यासाठी संबंधित पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे। तर कल्याण डोंबिवलीत देखील पावसाचा कहर। 18हून अधिक झाडं कोसळलेली आहेत। झाड कोसळल्याने अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय। काळा तलाव परिसरात झाड कोसळून 3 कार आणि 2 बाईकचं नुकसान झालंय। तर मलंग रोडवर चेंबरमध्ये कंटेनरचं चाक रुतल्यानं काही काळ ट्रॅफिक जाम झालं होतं। मुंबईत गेल्या 3 वर्षात झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये 3 वर्षात 125 जण जखमी झाले। दरम्यान मंगळवारी शहरात 6, पूर्व उपनगरात 11 आणि पश्चिम उपनगरात 13 अशा एकूण 30 ठिकाणी झाडं फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्यात। शिवाय उद्यान विभागाच्या धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणात शहरातील 387 धोकादायक झाडांचं सर्वेक्षण पालिकेने केलं होतं। यापैकी 369 झाडं हटवलीत।